नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी जी काही अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमध्ये पिकांचं तर नुकसान झालंच होतं, मात्र काही शेतकऱ्यांच्या जमिनीमधली माती वाहून गेली होती। काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गुडघ्या इतकाले कमरा इतकाले असे खड्डे पडले होते आणि काही शेतकऱ्याचे तर दुसऱ्याच्या शेतातली माती वाहून आली वावरात। कुठं जमीन खाली कुठं जमीन वर असा प्रकार झाला होता। मग आता ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खड्डे पडले होते, मूळ जी माती होती जिच्यावर आपल्याला पेरणी करावी लागत होती ती जमीन वाहून गेलेली आहे। आणि मग अशा शेतकऱ्यांना आता जर कुठून तरी गाळ आणायचा, मग एखाद्या शेततळ्यामधला किंवा एखादा जे जवळ धरण असेल अशा धरणामधला किंवा एखादी जी शासकीय जमीन असेल किंवा कुठलाही दुसरीकडला जर गाळ आणायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना माती लागणार होती। यासाठी स्वामित्व धन म्हणजे जी काही रॉयल्टी भरावी लागत होती, मात्र आता ती रॉयल्टी भरण्याची गरज पडणार नाही। त्यासाठी शासनाने एक असा मोठा निर्णय घेतलेला आहे की त्या शेतकऱ्यांना, ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे, माती वाहून गेली आहे, अशा शेतकऱ्यांना आता ती माती मोफत मिळणार आहे। त्यामध्ये कुठं मुरुम लागत असेल तर मुरुम मोफत मिळणार आहे, कुठं बारीक दगड लागत असतील तर ती सुद्धा मोफत मिळणार आहेत। कारण त्यासाठी कोणत्याही प्रकारची रॉयल्टी अशा शेतकऱ्यांना लागणार नाही। मात्र त्यासाठी त्या शेतकऱ्यांची नोंद महसूल विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी या शासन निर्णयामध्ये त्या तहसील कार्यालयाच्या तहसीलदारांचा संपर्क हा कृषी विभागाशी असणं गरजेचं आहे। म्हणजे नेमके असे कोणते शेतकरी आहेत की ज्यांच्या शेतामधली माती वाहून गेली आणि तिथं खड्डे पडलेले आहेत, त्यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा पंचनामा, त्याची नोंद असणं गरजेचं आहे। आणि अशा शेतकऱ्यांना ही माती रॉयल्टी फ्री म्हणजे स्वामित्व धन लागणार नाही असा एक शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता तुमच्या शेतामधील जर माती वाहून गेलेली असेल तर आपण त्यासाठी तहसील कार्यालय किंवा कृषी विभाग यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यासाठी ही मोफत, मग ते मुरुम असू, दगड असू का माती असू, ही कशी मिळवायची त्याबद्दल आपल्या कृषी विभागाशी आणि तहसीलदाराशी संपर्क साधायचा आहे। असा हा शासन निर्णय घेतलेला आहे। तो जर तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही सविस्तर वाचू शकता। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।